ए सागर, हातगाडीला कलर कोणी मारलाय? तू मारला का मम्मीने? खरं सांग. मम्मीने मारला वाटत. पहिला पांढरा मारलाय, नंतर ऑरेंज. चल बर, चल मदत दरे घेऊन जा. दमन घेत इथंच बोट घालायचं, बोट घाल. चल चल चल. आंब्याचं कोणतं लोणचं आणलं? दर ठेवा चल. दरवाजा लावून या. मम्मी काय करायली? खिचडी टाकली का? आम्ही 2 दिवसाखाली नाशिक, त्र्यंबकेश्वर, ज्योतिर्लिंग आणि ब्रह्मगिरी पर्वत जाऊन आलोय. हॅलो गाईज, आज तेवढे मी चौघे आम जेवले. खाना केली दादा देणार नाही. आणि ब्रह्मगिरी पर्वत आणि त्र्यंबकेश्वर, नाशिक. ठीक आहे. तर एका दिवसात जाऊन आलो. रात्री इथून बसलो आम्ही छत्रपती संभाजीनगर वरून. सकाळी सकाळी नाशिकला पोहोचलो. नाशिकवरून त्र्यंबकेश्वर आणि त्र्यंबकेश्वरून ब्रह्मगिरी पर्वतावर गेलो पहिलं. नंतर खाली आल्यावर दर्शन केलं त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग. आणि नंतर तिथून आम्हाला पुन्हा चिंगम आहेत. काय जेवायला तू दादू? तर 2 रात्र आणि 1 दिवस असा प्रवास झाला आमचा. आवाज करतो का? आवाज करतो शांत. आवाज करतो शांत. काय शांत बस. काहीच नाही आणलं. अरे सोड सोड इकडा. आवळा कॅन्डी आहे. सोड. व्हिडिओ बनल्यावर व्हिडिओ बनवून झाल्यावर. तर 2 रात्र 1 दिवस आम्ही जाऊन आलोय. आणि खर्च झाला आमचा तुम्हाला सांगतो मी. छत्रपती संभाजीनगर टू नाशिक, त्र्यंबकेश्वर, ब्रह्मगिरी जाणं येणं आमचा खर्च झाला टोटल मला वाटतं 2 ते 2,500 रुपये खर्च आला असेल. कमी खर्चामध्ये आम्ही जाऊन आलो आहे. 1 ज्योतिर्लिंग आमचा पूर्ण झाला आहे. आणि पहिले 3 म्हणजे आता 4 ज्योतिर्लिंग आमचे पूर्ण झालेत. खूप छान वाटते. फक्त एवढंच की उन्हाळ्यामध्ये आहे ना, ब्रह्मगिरी पर्वत चढायला आणि उतरायला खूप टाईम लागतो. पाण्याची तुम्ही बघितला असेल व्हिडिओ, आता मागचा व्हिडिओ. चला जेवण करायचं आता. फ्रेश होतो. सुबन काय म्हणशील व्हिडिओमध्ये? हां काय म्हणजे बोल की काहीतरी. काय नाही दादू नाही बोलते भारी. दादू बोल बरं काहीतरी नवीन काहीतरी बोल बरं. जेवण झालं? अजून अजून काय नवीन बोल की. तर ब्लॉग बनवायला शिकवायला तुला मी. पाणी थंड आहे का अजून? हां दुपारी आणलं पाणी प्यायला आणि जेवायला हां. सांगी काय लावलंय? असे ब्लॉग असतात का यूट्यूबवरती? हां बघू दे. पाणी जरा पिऊ दे मला. ते तहान लागली. कुठे किडा? काढ मग हातांचं. काय काय तुला भजे बनवलं होतं खिचडी सोबत? कधी बी कटाळा कामाचा बनवायचं असते काय? कामाचा विषय नाही. तेलकट खावाटच झालं मग इथं रात्रीपासून परवा झाला ना जास्त का? त्याच्यामुळे नुसतं डोकं खाली म्हणून तेलकट काढलं नाही. मी तुम्हाला देणार नाही का म्हणजे द्या करून. आतापर्यंत कोणतं काही नाही का? ती पोंगी तळीन झालं. पोंगी तळणार नाही, तेलकट तळणार नव्हतं पण तरी त्याला सागरला देत असं वाटून पोंगे तेलकट नाही का? चला चला मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटू. खाऊ आपण वाटून थकते जादा. व्हिडिओमध्ये पच बोलायचं नाही जास्त. ठीक आहे.
चला मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. उद्याच्या व्हिडिओमध्ये काय बघू आता, नवीन काय. उद्या मंडीत जायचा विचार आहे, छत्रपती संभाजीनगर जाधव मंडी. बघू आता उद्या काय आणलं नवीन, तुम्हाला कळेल. धन्यवाद. थँक्यू सो मच.